आज दामाजी कारखान्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाबाबत व ज्या कर्मचारी स्वच्छ निवृत्ती देण्यासाठी 15 ऑगस्ट पासून आम्ही धरणे आंदोलन करत आहे। आज कमीत कमी 6 दिवस झालं आमच्याकडे चेअरमन साहेबांनी किंवा विचारपूस केली नाही। आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं आतोनात हाल सकाळी कर्मचारी काम धंदा सोडून आज नंदेश्वर लांबच्या अंतरावरून कर्मचारी आपल्या पदरचं तेल घालून पैसा नसता आंदोलनाला, तरी या चेअरमनला कळवळ येणार। आमच्या बायकांनी येऊन सर्व गेट व ऑफिस बंद केलं आणि दिवसभर काम ठप्प। मला पाठिंबा दर्शवून आमच्यात येऊन सामील झाले, पण दररोजच आपण जर कारखान्याचं काम बंद ठेवलं तर कारखान्याचं मागं पडेल, आपला कारखाना चालू व्हायला लेट होईल, आपला हंगाम चालू लवकर होणार नाही। ऊस वेळेत कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आणि त्याला सांगितलं, बाबा आपण कामकाज बंद करायचं नाही, यातलं मशिनरीचं आपला वेळेत हंगाम पूर्ण करा उद्दिष्ट दिलंय गाळपाचं। त्या उद्दिष्टापेक्षा या संचालक मंडळाच्या म्हणण्याप्रमाणे आपण गाळप जास्त करायचं आहे असं आमच्या पोटात एक कळवळ आल्यामुळं सगळं परवानगी देऊन सगळी कामगार आम्ही आज कामावर धाडलेत। परंतु आमचं धरणं आंदोलन आम्हाला आशा आहे, चेअरमन साहेब आम्हाला बी वाटतंय की चेअरमन साहेब ज्या अर्थी येत नाहीत त्या अर्थी आमच्याच कामाच्या प्रयत्नात असतील, ती बी घेऊन येत असतील असं आम्हाला वाटतंय। त्या आशेनं आम्ही इथं त्यांची वाट बघत बसलोय। तरी आज आम्हाला वाटतंय आज 6व्या दिवशी चेअरमन साहेब नक्की आमचं असं आम्हाला वाटतंय। आणि नाही जर तसं झालं तर प्रश्न येणारच नाही, चेअरमन साहेब तयारीतच आहेत। तरी बी अन्नाचा कणी न खाता पाणी न पिता या दामाजीच्या गेट समोर करून आत्मधनाचा इशारा आम्ही या प्रशासनाला देत आहे। जर आमच्या किंवा प्रकाश पाटलासारखं एखादं दगावलं मेलं तरी 302चा गुन्हा या चेअरमन साहेबांवर दाखल करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो। कामगार एकजुटीचा आमचं थकीत वेतन